स्वप्नाने तुला पाठवलेले फोटो तू पाहिलेस, तिचा मेसेज ऐकलास आणि कोण कुठली ती स्वप्न तिच्यावरती विश्वास ठेवून मोकळी झालीस. ह्या सगळ्याचा जाब अनिशला विचारावा हे तुला नाही वाटलं? त्या स्वप्नानी आधी अनिशला चिथावलं, आता तो बदत नाही बघितल्यावरती ती तुला चिथावतीये. आधी अनिशची चूक केली, तीच चूक आता तू करतेयस. एक लक्षात घ्या, तुम्ही तिघही जण जर एक कुटुंब म्हणून एकत्र आला नाहीत, एकमेकांना साथ दिली नाहीत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाहीत, तर मात्र हरून सुद्धा स्वप्ना जिंकेल आणि तिला तेच हवंय. मला माहितीये भैरवी, आता तू खूप हर्ट झालीयस, पण आता तुम्ही तिघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघं, आमचं काय बाप्पा, आम्ही काय केलं गरीबांना? गरीब? हं? या सगळ्या प्रकरणात अनिशचाही हात होता, ही गोष्ट फक्त मला आणि माझगावकरांना माहिती होती. ती तुम्हाला कशी कळली? तुम्ही माझगावकरांना मुलांची शपथ घेऊन भैरवीला सगळं सांगायला लावलत ना. तुम्हाला कसं कळलं? मी सांगते ना. जेव्हा मोदक बदलले गेले तेव्हा अनिश सोबत तुम्ही तिथे होतात, पण आता ही गोष्ट भैरवीला सांगायला तुम्हाला कोणी सांगितली? माझगावकरांच्या तोंडून हे सगळं वदवून घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं? मला खरं खरं सांगा, आत्ताच्या आत्ता तुम्हाला आत टाकते की नाही बघा. माफ करा, मनापासून माफी मागतो भैरवी. बाय माफ कर. आमच्या मनचं नाही, आमच्या मन, आमचं काय डोकं काही नाही. आम्हाला त्या स्वप्नात ती ठपणा आहे ना, तिनं भरवलं आमच्या डोक्यात. ती मला म्हणे की जाय त्या भैरवीच्या डोक्यात तिच्या सासऱ्याविषयी काहीतरी असं वाकडं तिकडं भरून दे, की जेणेकरून तिला त्या सासऱ्यासोबत त्या घरी राहावंच नाही वाटलं पाहिजे. तिला म्हणजे ते घर स्वतःच वाटलंच नाही पाहिजे. ती निघून जाईल, तिचा संसार मोडल आणि मग ती इतकी तिला ते काय निराशा इतकी येईल की ते त्या राजन सुकटणकर सोबत बिझनेसही करायच्या लायकीची राहणार नाही, असं ती बोलली. बरं कॉमेडी बोलते, सगळं खरं आहे. खरं डोक्याचं नाही बाबा, आम्हाला एवढं कुठं परत काय करणार, खरं सांगतो चुकलो तरी पण यांना शिक्षा व्हायलाच हवी. यानं जर असं सोडलं तर आणखी काहीतरी नवीन उद्योग करतील. यांना घराबाहेर काढलंच पाहिजे. मिस्टर माझगावकर, ऐका माझं, यांना घराबाहेर काढलंच पाहिजे, पण आत्ता नाही. ही ती वेळ नाही. आत्ता जर यांना घराबाहेर काढलत ना, तर पुन्हा हे जाऊन स्वप्नाशी संगनमत करतील आणि तुमच्या विरोधात काहीतरी कटकारस्थानं करत राहतील. पण यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या डोक्यात अशी शिक्षा आहे ना की स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतील. भैरवी, ती बॅग आत नेऊन ठेव. आणि आता तू तुझ्या माहेरी नाही, जिथे मी तुला जायला सांगतेय ना, तिथे जायचंयस. What the hell is this? मला अजून या दोघांनी कॉल का नाही केलाय? सगळं ना त्या इडियट अनिशमुळे झाले, त्याच्यामुळे मी एक्सपोज झाले. म्हणून मला अशा मूर्ख लोकांची मदत घ्यावी लागते. आले वाटतं. आलात तुम्ही? या ना, या. मी कधीपासून तुमची वाट बघत होते. तुम्ही तर अनिशच्या डॅडचं सिक्रेट भैरवीला सांगितलं. खूप चिडली असेल ना ती. आणि अनिश, त्याची तर भैरवीने फार वाटच लावली असेल. मला सगळं काही, एक एक गोष्ट सांगा, मला सगळं ऐकायचंय. घरात फुल टू मेलो ड्रामा झाला असेल आणि घरात झालेला सगळा तमाशा मला एक एक शब्दात सहित सांगा. भैरवी आणि अनिश दोघांमध्ये खूप वाद झाला असेल ना? आणि भैरवी घर सोडून गेली का?
मला काही मिस करायचं नाही, मला सगळं ऐकायचंय. तुम्ही मागाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी. बस एकदा फक्त ती भैरवी आणि तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला आलेल्या अनिशला रडवायचंय मला. दॅट्स इट. त्या दोघांना ना वेगळं करायचंय मला. मग माझा रिव्हेंज पूर्ण होणार आहे. मला सगळं सांगा. गप्प का आहात तुम्ही? मी सांगते, सगळं डिटेल मध्ये सांगते. तू? हो, मीच. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायची फार हौस आहे ना तुला? बिचारी काय काय प्रयत्न करत होतीस. तुझ्या एवढ्या एफर्ट्सचे काय रिझल्ट आहे हे तुला पर्सनली येऊन सांगणं माझी जबाबदारी आहे, नाही का? हिला का घेऊन आलाय तिथे? ते नाही घेऊन आलेत मला, मी घेऊन आली आहे त्यांना. आणि का विचारशील तर तुम्ही तिघांनी जो काही गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा द्यायला. तू शिक्षा देणार आहेस मला? तू? अगं स्वतःचा नवरा नाही सांभाळता आला तुला. तुला कंटाळून तो माझ्याकडे दिवस रात्र पडीक होता आणि तू मला शिक्षा देणार आहेस? तुम्हालाही हेच वाटतंय का? मॅडमना फोन लावू? नाही म्हणजे बघा, विचार करा. हा, जेलमध्ये आयुष्यभर शिक्षा भोगायची आहे का त्यांनी सांगितलेली शिक्षा भोगून विषय संपून टाकायचा आहे? नाही हो माय बाई, कोणाचं अभद्र बोलून राहिली. आम्हाला जेलमध्ये नको पाठवू बापा, गरीब आले. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. काय करू सांग फक्त. हे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? ही शिक्षा देणार आहे मला? जज आहेस तू? तुझं मत विचारलंच नाहीये मी. तुला तर या दोघांपेक्षाही मोठी शिक्षा होऊ शकते स्वप्ना. अनिश आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला केलास तू, तेही पहिल्या गुन्ह्यासाठी जामिनावर सुटका मिळालेली असताना. तुझे दोन्ही हल्लेखोर आमच्यासाठी पोलिसांमध्ये साक्ष द्यायला तयार झाले स्वप्ना. आता काय करशील? लक्षात ठेव, आत्ता जी आत जाशील ती आयुष्यभर तुरुंगात सडत राहशील. चालेल? काय मामा मामी थांबलात का? तिघांनी एकमेकांना मुस्कटात मारायची आणि जोवर मी सांगत नाही थांबायचं नाहीये. सुरू करा. हे तुला काय वाटतंय या चिंदी चोरांकडनं मार खाणार आहे मी? हा, माझं काय म्हणते ये बा. म्हणे. बाडी नाही नाही, तुले का मारतो मी? हिले मारतो आता बघ तू. परत सांगतो तरी तू ऐकत नाही. भले मारणे लागत. तू तोंडे. चला चला, थांबायचं नाहीये. पोलीस येणार डायरेक्ट थांबलात तर. घरघर यायला लागले ना मला. नाही ना. हो मामी, चला चला, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. या बाबा, आणलं का? हा नाही ते नाही इकडे. द्या, 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 दे, दे, पाणी. दे. आ, बाबा, काय? मला पिहायला. काय गो, एवढूशा शिक्षेमध्ये दमली सुद्धा? अरे बापरे, काय होईल ग तुझं? अगं तुझ्या सगळ्या गुन्ह्यांसाठी तुला आयुष्यभर तुरुंगात सडायचंय, तेव्हा काय काय शिक्षा भोगाव्या लागतील? काय होईल तुझं? हा, सगळं तुझ्यामुळे झालंय भैरवी. तू माझा सुप्तनकर फूड्सचा बिझनेस हिरावून घेतलायस. अजिबात नाही. तुझं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे संपलं होतं आणि त्यांच्या पॉलिसीनुसार तुला पुन्हा कंटिन्यू केलं जाणारच नव्हतं. शिवाय त्यांनी तुझे मोदक नाकारले कारण तुला चांगली क्वालिटी मेंटेन करता आली नव्हती. तू डेडिकेटेडच नव्हतीस स्वप्ना, तू फक्त पैशांसाठी काम करत होतीस. आणि तू फुकट मोदक देतेस? असं म्हणतच नाहीये मी.
पण मी जे करत होते ना त्यात जीव ओतला होता. आणि तुझं काम गेलं त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये, पण त्यासाठी तू मलाच जबाबदार धरलंस. माझ्यावर सूड उगवलास, घरी गुंड पाठवलेस, माझा संसार मोडायचा प्रयत्न केलास, जीव घेणा हल्ला केलास. आणि सगळ्याचा कहर ज्या लोकांचा या आपल्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता अशा निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळली असती. घेतला मी रिवेंज. तुला आणि अनिशला बर्बाद केल्याशिवाय मी शांत राहणार नाहीये, लक्षात ठेव. तू लक्षात ठेव, आत्तापर्यंत फक्त जामिनावर सुटली आहेस. यापुढे माझ्या नावाने खडी फोडत राहणार आहेस आयुष्यभर, तेही तुरुंगात. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय स्वप्ना. ऑल द बेस्ट. मॅडमना फोन करू का? येत आहे. हे काय आलं? हे चल ना. बाबा, बाबा मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप वेळा चुकलोय. दरवेळी तुम्ही मला माफ केलं. ही शेवटची म्हणत अनेकदा सुधारण्याची संधी दिली. पण बाबा, आय प्रॉमिस यू, यावेळी मी तुम्हाला बदलून दाखवेन. मी एक चांगला मुलगा होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कारण यावेळी हा माझा निर्णय आहे. बाबा, पुन्हा एकदा आणि शेवटचं मला माफ करा ना प्लीज. बाबा प्लीज. बाप आता थकलाय आणि परिस्थितीने एका मागोमाग असे झटके दिले त्यात नव्यानं सहन करायची ताकदच उरली नाही माझ्या. किती वेळा संधी देऊ तुला? दरवेळेला दिलेल्या संधीच्या बदल्यात नशिबी माझ्या एक नव्यानं धक्काच येतोय. भास्करकर, मुलं चुकतात, पण आई वडिलांनीच त्यांना समजून घ्यायचं असतं ना. मुलावरती उत्तम संस्कार करणं, त्याच्या प्रगतीचा ध्यास धरणं, हे जसं एका बापाचं काम आहे ना, तसंच मुलाचा मित्र बनून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सुद्धा बापाचं कर्तव्य आहे. आपल्याकडचे आई वडील ना मुलांचे पालक होतात, अगदी आदर्श पालक होतात. त्यांच्यासाठी काहीही त्याग करायची त्यांची तयारी असते. पण किती जण मुलांचे चांगले मित्र बनतात. तुमचं अनिशवर खूप प्रेम आहे, पण कधी तुम्ही त्याला हे बोलून दाखवले? कधी त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला? त्याची स्वप्न काय आहेत हे त्याला विचारलंय? आता काय तो लहान आहे? बाळा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझी मला काळजी वाटते. हे सगळं मुलं 8-10 वर्षाची होईपर्यंत सांगायचं असतं. असा काही नियम आहे का भास्करकर? मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आई वडिलांच्या प्रेमाची, आधाराची प्रत्येक टप्प्यावर गरज असते. आपलंच बघा ना, या वयात सुद्धा आपल्याला वाटतं ना कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला आधार द्यावा. मुलंच ती, त्यांना वाटणारच ना. सॉरी, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतं मिस्टर भास्करकर, अनिश सारख्या मनस्वी मुलाला ना तुम्ही जरा वेगळ्या रीतीने हँडल करायला हवं होतं. तुम्हाला काय म्हणायचंय नक्की मला अजूनही समजलेलं नाहीये. बाबा, अनिश
त्या स्वप्नाला मी चांगलाच धडा शिकून आली. थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. तू अनिशच्या बाजूने त्या स्वप्नाला उत्तर देऊन आली ना. आता बघ तिला बरोबर कळलं असेल. आता ती तुमच्या वाट्याला जायचं धाडसच करणार नाही. मी आले. एक मिनिट. मॅडम हा माझा कॅमेरा तुझाच कॅमेरा आहे. मुद्दाम दिलाय तुला तो. बरं का माझगावकर, तुमचा मुलगा अतिशय उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. मला इराणी ईशानी दाखवलंय तुझं पेज. काय सुंदर फोटो काढलेस रे. सफारी करता करता त्याचा हा छंद पण त्यांनी छान जोपासलाय आणि त्यातून पैसेही कमवले. अनिश, हे तुझं काम आहे. ह्यात तुला गती आहे. उगीच भैरवीला शह द्यायचा. तुझा इगो दुखावला गेला होता. भैरवीला शह देण्याच्या नादात तू पैसे कमवण्याचे शॉर्टकट शोधत बसलास अनिश. त्यापेक्षा हे काम कर. हे तुझं स्वप्न आहे अनिश. आपला छंद जेव्हा आपलं पॅशन बनतं ना, तेव्हा कामाचा ताणही जाणवत नाही. विसरू नकोस, हे तुझं स्वप्न आहे. हो मॅडम. मी माझं स्वप्न पूर्णपणे विसरून गेलो होतो. मधल्या काळात मला काय झालं होतं मला माझंच समजत नाहीये. चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊन माझं आयुष्य भरकटत गेलं होतं. थँक्यू सो मच. उशिरा का होईना आपल्या सगळ्यांना शहाणपण सुचले ते आपण सत्काराने लावूया. हा, आम्ही सोबत असताना तुझं आयुष्य भरकटलं, तर आम्ही सुद्धा कुठेतरी जबाबदार आहोत. खरे बाबा. अनिश, माझं ध्येय, माझा बिझनेस या सगळ्याकडे लक्ष देताना कुठेतरी तुझ्या स्वप्नांकडे मीही दुर्लक्ष केलंय रे. आय एम रिअली सॉरी. बरं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सगळे खुश आहात ना. एक काम करू, या तुझ्या कॅमेराने मी तुम्हा तिघांचा फोटो काढते. हो चालेल. हे घ्या. येस, या. अहो, या. हा फोटो पाहून ना त्या स्वप्नाची मस्त जिरली असेल. आता तिला समजेल फॅमिली म्हणून तुम्ही सगळेजण किती क्लोज आहात ते. आणि तिच्यासारखी मुलगी आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. अरे काय झालंय, तुम्ही दोघं आनंदी नाही आहात का? गार्गीताई मला फक्त सांग, तो फोटो कोणी काढलाय? अरे कुणी म्हणजे मावशीने. म्हणजे बघ, निविताईंच्या प्रयत्नामुळे हे सगळं झालं, बरोबर? नाहीतर अजून पण काका आणि माऊ एकमेकांवर रागवलेलेच असते. हे बाकी बरोबर बोलताय तुम्ही. मावशीच्या प्रयत्नांमुळेच तुमच्यावर आलेलं संकट दूर झालंय आणि तुमची माऊ बाहेर आली. हो, मग त्या परमनंटली काय येऊ शकत नाही आपल्या घरी? अजूनही तुमच्या डोक्यात ते आहेच. आणि जोवर आमच्या मनासारखं होत नाही ना, तोवर आम्ही हाच विचार करणार आणि असेच अपसेट बसणार. हो. अरे मला समजत नाहीये, तुमची समजूत घालू की तुम्हाला मदत करू? तू काही नको करूस, तू आम्ही जे म्हणतो त्याला प्लीज नीट ऐक. गार्गीताई, जर निविताई आमच्या घरात आल्या आणि आमची आजी बनल्या तर किती मस्त होईल ना. आजोबांसोबत एक आजी असणार, तुला माऊ आणि काका पण मिळतील आणि आपली फॅमिली कंप्लीट होईल. आणि ही फ्रेम ना अजून छान पूर्ण होईल. तुम्ही बोलताय ते खरं तर मला पण पटायला लागलंय. गार्गीताई,
तुला पटतंय ना, मग आपण तिघच त्यांना एकत्र आणू शकतो. आणि आपण तिघांनी जर का एकत्र मिळून प्रयत्न केले ना, तर एक ना एक दिवस नक्की एक छान आयडिया मिळेल. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण एवढं सोपं नाहीये ते. घ्या, सोपं असतं तर आम्ही दोघांनीच नसतं का केलं? तुझी का मदत मागितली असती? अरे पण आपण त्या दोघांच्या लग्नाचं कुणाशी बोलणार आणि ही आयडिया त्यांच्या गळ्याशी कशी उतरवणार? आपण त्यांना काही बोलायला गेलो आणि ते आपल्यालाच ओरडले तर? मावशी तशी छान आहे, समजून घेते, फ्रेंडली पण आहे, पण हा विषय बोलायचं म्हटल्यावर मला बाबा तिची भीती वाटते. आणि आम्हाला आजोबांची.